हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ साताऱ्यात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे। पाहुयात सविस्तर या बातमीमधून। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ साताऱ्यात हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। संबंधित वक्तव्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ आणि टिपू सुलतान यांच्या छायाचित्राचा निषेध करत घोषणाबाजी केली। महान राष्ट्रपुरुषाची तुलना चुकीच्या व्यक्तीशी करणे अस्वीकार्य आहे, असे आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे। या आंदोलनात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। मी विजय कृष्णा गाडवे, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री म्हणून जबाबदारी आहे। आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यातील हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने काँग्रेस प्रांताध्यक्ष जिहादी हर्षवर्धन सपकाळ याचा निषेध करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत। या जिहादी हर्षवर्धन सपकाळ याने टिपू सुलतानाचं उदात्तीकरण करून सकल हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे। हे एवढंच षडयंत्र नाही तर काँग्रेसचं षडयंत्र 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा करा, हिंदुत्ववादी संघटनेला काय घाबरताय अशी सुद्धा चेतावणी देण्यात आली होती। त्याचबरोबर मालेगाव या ठिकाणी टिपू सुलतानाची तस्वीर उपमहापौर यांच्या दालनात लावण्यात आलेली होती। हे अत्यंत निंदनीय आहे आणि ओवेसी तर म्हणतोय का आमचा हा आदर्श आहे, सावरकरांसारखं नुसती इंग्रजांना पत्र लिहून हा मोठा झालेला आमचा नेता नाही। हे उदात्तीकरण कुठेतरी थांबलं पाहिजे, नाहीतर हे संपूर्ण षडयंत्र चाललेलं आहे। हा संपूर्ण महाराष्ट्र मुस्लिम बहुसंख्य करून मुस्लिम राष्ट्र करण्याचं हे काँग्रेसचे डाव आपण सगळ्या हिंदुत्ववादी संघटनेचं कर्तव्य समजतो। फक्त एक त्यांच्या विरोधात लढतोय तेव्हा सत्ता आपल्या हातात आहे म्हणून हे बीजेपीचं काम फक्त नाही, राजकारण आपला विषय नाही, हा धर्म टिकवण्याचं काम आपलं आहे आणि त्यासाठी आपण इथं सर्व एकत्र आलो। त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो। आता नुकतेच काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांनी अत्यंत हीन दर्जाचं एक वक्तव्य केलं। ज्या वक्तव्यामध्ये श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतान बरोबर केली, हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे निषेधार्थ आहे। आम्ही सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या वक्तव्याचा निषेध करतो। वास्तविक मालेगावमध्ये उपमहापौर जे आहेत ज्या एमआयएम पक्षाचे आहेत किंवा तिथल्या मुस्लिम लीग पक्षाचे आहेत, तर त्यांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानची फोटो लावला। वास्तविक असं पाहता आपण प्रशासकीय ऑफिसमध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो बघतो, पंतप्रधानांचे बघतो, राष्ट्रपतींचे फोटो बघतो, आधी आजचे असतील किंवा माजी असतील त्यामध्ये महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो असेल, वल्लभभाई पटेलांचा असतो, राजेंद्र प्रसादांचा असतो, असे महापुरुषांचे फोटो तिथे लावले असतात। परंतु ते सगळे फोटो दालनातले काढले आणि एकट्या टिपू सुलतानचा फोटो त्यांनी तिथं लावलेला होता। ही जी वृत्ती आहे
ही टिपू सुलतानची जी विचाराची वृत्ती आहे ही विचाराची वृत्ती ठेचणं हे गरजेचं आहे. तुम्हाला माहित नाही की पाकिस्ताननं जेव्हा युद्ध साहित्य तयार केलं किंवा MIMचा अध्यक्ष असेल किंवा उपमहापौर असेल की पाकिस्तानची भाषा आज बोलू लागतात. आणि तुम्हाला इतिहासाकडे आपण मागणं गरजेचं आहे. हा टिपू सुलतानचा इतिहास काय आहे तर जवळपास त्यानं 3 ते 4 लाख लोकांचं हिंदू लोकांचं धर्मांतरण केलेलं आहे. हा जो मागचा इतिहास आहे हा क्रूर असा नुसतं धर्मांतरण करून राहिला नाही आहे. तर त्यानं 3, 3.5 ते 4 लोक हिंदू लोक क्रूरपणे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.